गोव्यामधनं या बातमी येते, उद्या संध्याकाळी मनोहर पर्रीकर यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे। तर सुदीन ढवळीकर यांना उपमुख्यमंत्रीपद मिळेल अशी सूत्रांची माहिती आहे। नेमकं काय घडतंय गोव्यामध्ये जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्यासोबत आहेत। गणेश, काय अपडेट्स? उद्या संध्याकाळी 5 वाजता राजभवन गोवा इथं मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि त्याचबरोबर त्यांच्यासह 10 मंत्री असे शपथ घेतील अशी माहिती मिळते। या 10 मंत्र्यांपैकी 6 मंत्रालय जे आहेत त्यामध्ये उपमुख्यमंत्री पद सुदीन ढवळीकर मगो पक्ष यांना दिलंय आणि पीडब्ल्यूडी मिनिस्ट्री विजय सरदेसाई गोवा फॉरवर्डचे प्रमुख जे आहेत त्यांना देण्यात आली आहे। याशिवाय मगो पक्ष आणि गोवा फॉरवर्ड यांना एक आणखी मंत्रीपद मिळालंय आणि 2 जे अपक्ष आहेत गोविंद गावडे आणि रोहन कॉन्टे यांनाही एक मंत्रीपद देण्यात आलंय असं सूत्रांनी माहिती दिली। आणि सगळे उद्या पर्रीकरांसह शपथ घेतील राजभवनात अशी माहिती आहे। आणि कालच ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी यांना नियुक्त केलं पर्रीकरांना, त्यानंतर बसच पोर्टफोलिओ आणि कॅबिनेट डिझाईन करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती आणि आता हे कन्फर्म झालंय की उद्या शपथविधी होणार आहे। त्यासोबत मगो पक्षाचे 2 ज्यामध्ये सुदीन ढवळीकर उपमुख्यमंत्री, विजय सरदेसाई आणि त्यांच्यासह आणखी एक त्यांचे आमदार मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। त्याचबरोबर 2 अपक्षांनाही मुख्यमंत्री पदाची शपथ उद्या देण्यात येणार आहे। तर गोवा कॅबिनेटचा हा अशा प्रकारचा एक फॉर्म्युला किंवा अशा प्रकारचं चित्र आहे ज्यामध्ये इतरांना 6 आणि 4 मंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपद भाजपकडे आणि अध्यक्षपद जे आहे ते विधानसभा अध्यक्षपदही भाजपकडे राहणार अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळाली आहे। गणेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।